नमस्कार बकासूर प्रेमींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. अलीकडेच मोहिल शेठची बकासूरची हृदयस्पर्शी मुलाखत व्हायरल झाली आणि त्यानंतरच्या हत्येच्या प्रेमाचा महापूर आला. हजारो कमेंट, लाखो लाईक आल्या. सगळेच ओरडतायत, देव माझा बकासूर. आजच्या स्क्रिप्टमध्ये आपण पाहणार आहोत काही प्रेरणादायी कमेंट. जिंकला तरी सोबत, हरला तरी सोबत, असा हा आमचा भाग. लाईक टोका, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बकासूर किंग. मित्रांनो, एक चाहता म्हणतो, जिंकला तरी नाव आहे आणि हरला तरी नाव, असा बकासूर. जिंकला तरी सोबत आणि हरला तरी कायम, एकनिष्ठ बकासूर प्रेमी सातारा. हे पाहून प्रेम डोळे भरतात. एक कट्टर फॅन लिहितो, आयुष्यभर तुझा एकनिष्ठ राहीन वागा, तर दुसरा देवाचं देवत्व कधी संपत नाही. त्यांच्या मनातला हिंद केसरी बकासूर. चाहते सल्ले देतात प्रेमाने, गाडी बांधून पळू नका, मोकळा पळू द्या, आराम द्या, उपचार करा. पण सगळेच म्हणतात 2025 सर्वाधिक गुलाल बकासूरनेच घेतले, 42 गुलाल, 21 वेळा 1 नंबर. 2026 कमबॅक नक्की, असा विश्वास. एक चाहता म्हणतो, बकासूरमुळे शर्यत क्षेत्रात पुन्हा बघायला सुरुवात केली, तर दुसरा गावठी बैलाने इतिहास रचला. प्रेमाचा वर्षाव, देव माझा बकासूर, कायम तुझ्यासोबत, वाघाचा इतिहास लय बारीक. सातारा, रत्नागिरी, संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेम. एकदा मुलाखतीत दर्शन घेतल्यानंतर चाहत्यांचा आनंद गगनाला भिडतो. मोहिल शेठना धन्यवाद, तुम्ही देवाची मुलाखत घेतल्याबद्दल. हे प्रेम बकासूरला आणखी ताकद देईल. मित्रांनो, हार जीत शर्यतीचा भाग, पण बकासूरचं प्रेम कायम. हा भाग महाराष्ट्राचा काळीज आहे. 2026 धमाका नक्की. नवीन गुलाल, नवीन इतिहास. तुम्ही कट्टर बकासूर प्रेमी आहात ना? कमेंट करा, देव माझा बकासूर. सबस्क्राईब करा. पुढच्या अपडेटसाठी बेल दाबा.